यानंतर पाहूयात पुढची बातमी। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आणखी एक अपघात झाल्याचा आरोप करण्यात आलाय। दिलीप काळेंचा 24 दिवसांनंतर उपचारादरम्यान मृत्यू झालाय। 20 जुलैला त्र्यंबकेश्वर मार्गावर काळे यांना दुचाकी वाहनाची धडक। स्थानिक नगरसेवकांनीही सदर व्यक्तीचा मृत्यू हा रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे आणि रस्त्याच्या दुरवस्थेमुळे झाल्याचा दावा केलाय। नाशिक महानगरपालिकेच्या रस्ते अपघात समितीकडून या प्रकरणाची चौकशी करून सदरचा अपघात खड्ड्यांमुळे आणि रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे झाला आहे का याची चौकशी करण्याचे महापौरांचे आदेश आहेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधले खड्डे हे राज्यामध्ये चर्चिले जात आहे। खरं तर या खड्ड्यांमुळे आता 7वा बळी जो आहे तो गेलेला आहे। दिलीप काळे यांचा खड्ड्यात पडून मृत्यू झालेला आहे। खरं तर दिलीप काळे हे 24 दिवस कोमामध्ये होते। अखेर काल त्यांची प्राणज्योत जी आहे ती मावळली आहे। खरं तर गेल्या काही दिवसांपूर्वी दिलीप काळे जे आहे ते या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी आता आहोत त्या ठिकाणी खरं तर उभे होते, रिक्षाची वाट बघत होते। रिक्षाची वाट बघत असताना एक दुचाकी स्वार आला, त्याने खड्डा चुकवला आणि त्याची जी धडक आहे ती दिलीप काळे यांना जोरदार बसली आणि दिलीप काळे यामुळे खड्ड्यात पडले आणि खड्ड्यात असलेल्या दगडामुळे त्यांचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे। 24 दिवस त्यांनी मृत्यूशी झुंज जी आहे ती दिलेली होती। यामुळे खरं तर आतापर्यंत नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे खरं तर 6 बळी गेलेले होते। दिलीप काळे यांचा मृत्यू झाल्यानंतर आता बळींची संख्या जी आहे ती 7 वर पोहोचलेली आहे। त्यामुळे एकूणच नाशिकच्या खड्ड्यांविषयीचे जे प्रश्न आहेत ते नागरिकांकडनं, लोकप्रतिनिधींकडनं वारंवार उपस्थित केले जात आहे। विशेष महासभा देखील झाली तरी देखील नाशिकमधल्या रस्त्यांची दुरावस्था थांबण्याचं नाव घेत नाहीये। 6 मृत्यूंची संख्या आता खड्ड्यांमुळे 7ची झालेली आहे। त्यामुळे नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आतापर्यंत 7 जण जे आहे ते मृत्युमुखी पडलेले आहेत। त्याच्यामुळे प्रशासन याच्यावर आता ठोस काही उपाययोजना करतात का याकडे नाशिककरांचं लक्ष लागलेलं आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। रोड क्रॉस करत होते आणि दोन्ही बाजूचे वळण ते चुकवत होते, पण तिथं 2 खड्डे होते। एक ह्या बाजूने होता, एक ह्या बाजूने, आणि तिकडून मोटरसायकलवाला आला आणि तो खड्डा वाचवता ते खड्ड्यातून वर निघाला आणि माझ्या मिस्टरांना धडक दिल्या माझे मिस्टर खाली कोसळले आणि तिथं मोठा दगड होता। त्या दगडावर डोकं आपटलं आणि गंभीर त्यांच्या डोक्याला मार लागला। तर माझं एक म्हणणे, माझे घरवाले तर गेले, माझा परपंच एकदम हातावरचा होता, भाजीपाल्याचा धंदा करत होते आणि आम्ही त्यांच्यावरच जगत होतो। आता आमच्या घरात कळतं कोणीही नाही। तर माझ्या मुलाला त्यांनी नगरपालिकेत कामाला घ्यावं ही माझी इच्छा आहे। तर पप्पा रस्ता क्रॉस करत असताना एक 2 व्हीलरवाला रस्ता चुकवण्याच्या नादात त्यांनी पप्पांना धडक दिली। तर पप्पांचा पाय दुसऱ्या खड्ड्यामध्ये अडकून ते तिथे खाली कोसळले दगडावरती आणि तिथे त्यांना मेंदूला जबर मार लागला। त्याच्यामुळे ते त्या ठिकाणी अनकॉन्शियस झाले आणि आम्ही प्रथम उपचारासाठी कराड हॉस्पिटल येथे त्यांना नेलं। तर पोलिसांना ही पूर्ण घटना मी सांगितली होती की अशा पद्धतीने घटना घडलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।